डीएम ऑफिसला आलोय. परशा बिचारा दमलाय. हीच आता आमची रिक्वेस्ट असेल की काही करून आमचं काम होऊ देत. शेवटचं दर्शन महाकाल दर्शन आहे ते आम्हाला आता घ्यायचंय. बघू महाकालची इच्छा आहे. थोडं आमचे फ्रेंड्स डीएम ऑफिसला गेलेत. काम होतंय का बघायला. अच्छा सॉरी. आम्ही आता थांबलोय इकडे. बघू काय होतंय का. नाश्ता आ गया हमारा. पोहे खाऊया आता. पोहे टेस्ट करू. मस्त आहे. एक वेगळी टेस्ट आहे त्या पोह्यांना. माझ्या घरच्या पोहे मस्त वेगळे. भूक लागली ते द्या ते खाऊ आम्ही. पापडा पण आला आमचा. इकडे द्यायची जिलेबी. मस्त आहे. पापडा दोन चांगली आहेत. पापडा ओळखला एवढी काय नाही. भारत माता मंदिरात आलोय. हे बघा इथे दाखवायला इंडियाचा नक्षा आपला महाराष्ट्र ओव्हरऑल. आबा इथे ते कृष्णेश्वर दिसतंय. वरती महाराष्ट्र आपलाच आहे. इथे आपला आपली मुंबई खाली घेऊन जा. आपण जातोय भारत माताचं दर्शन करायला. जनगण मन बोल रे इथे. मी लोंगी बघ कशी बघ. परशा परशाने भांग पिली. परशा परशा हे सापटे हा पियाला शपथ. हा भांग पियाला. अरे नाही देना यार. हो गया जैन नगर. महाकाल दर्शनच्या रांगेत आपण थांबलोय माटल बाहेर. कसं वाटतं. एक नंबर वाटतंय. वाईब मेन्शन तिघच पुढे आलो. पुढे आलं. तुमच्या नशिबात काय आता बघूया. काही वर्षात आम्ही पण असे भाऊ लग्नाची पत्रिका घेऊन आलाय. ओमकार पण हाच नवस करून घेऊन इकडे आलाय की लग्न होऊ दे लवकर. आणि हा पोरयाचा पण तेच आहे. वरचं लग्न होऊन दे कसं तरी. देवाला सांगू आता. आमच्यातलं सगळ्यात पहिलं लग्न बघ काय कायचं होणार. आमच्यातलं सगळ्यात पहिलं लग्न याचं आहे. त्याच्यानंतर येतो मग आम्ही बघू तेव्हा येऊ. मी आला. आता एक मिरॅकल झालंय. माझं तरी ड्रीम पूर्ण झालंय. आमचं पहिलं होत नव्हतं दर्शन पण आमची इच्छा होती. आम्हाला यायचं होतं. आमची इच्छा होती. महाकालने ती इच्छा पूर्ण केली आणि आम्ही आता बघा कुठे आलो. डायरेक्ट मंदिराच्या शिखरच्या इकडे. आणि आमच्या तिघांनाच हे भेटलंय. बाकीचे गेले दुसरीकडे. आमचं भाग्य होतं आम्हाला भेटलं. पण कुणी केलं माहितीये का तुम्हाला. त्याने आमच्या टीका काढलाय ना. देव कोणत्या पण रूपात येऊ शकतो. देव कोणत्या पण रूपात येऊ शकतो. आमची इच्छा होती. आम्ही उदास होतो नाही झालेलं म्हणून आम्ही आलोय इथे. आणि खूप भारी व्ह्यू आहे. ब्लॉग मध्ये थोडासा दाखव. चार्जिंग कमी आहे. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांनी आम्हाला खरं सांगू खूप मदत केली. आणि तुम्हाला पण कोणाला हवं असेल तर कॉन्टॅक्ट करा आम्हाला. आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देऊ. आम्ही आलो मंदिराच्या इकडे. परशा पण आहे. भाई काढली असते तिकडे व्हिडिओ. काय व्हिडिओ काढली असते. त्याला व्हिडिओ काढायचा पण चला. नीलकंठ महादेव मंदिर. इकडे एरिया आहे. इकडे महाकालेश्वर मंदिर आहे.
आणि हा पूर्ण महाकाल कॉरिडॉर आहे, ते फिरायला भेटेल तुम्हाला. ओमकार जरा तापलाय म्हणून, पण आज खरं माझं ही जर्नी माझी वर्थ इट झाली या मुमेंट नंतर. परत कधी येऊ माहित नाही. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया, बडा गणेश. गाडीकडे जातोय, गाडीकडे. निकल रे अभि. बाय बाय. कसं वाटलं 3 दिवसामध्ये, कसं वाटलं खूप चांगला अनुभव झाला. एक्सपिरियन्स? मस्त. आता पुढचे 4 ज्योतिर्लिंग बघू नेक्स्ट टाइम. पुढच्या वर्षी पण पक्का. तुला कसं वाटलं पहिल्यांदा आला पर्सनली? पर्सनली म्हणजे आयुष्यात फर्स्ट टाइम पोरांसोबत, आयुष्यात फर्स्ट टाइम 3 मग ते कसं वाटलं? एक मस्त मस्त. मला ऍक्च्युली मोशन सिकनेस आहे. मला वाटतं होतं एवढ्या गाडीमध्ये मी 3 दिवस प्रवास करेल, पण झालं मस्त. एक नंबर. मेमोरेबल. सनसेट होतोय उज्जैन मध्ये. तिथे तुम्ही बघू शकतात आकाशात पतंग उडतात. मकर संक्रांत आहे, 3-4 दिवसांनी त्याची तयारी आहे. खूप सुंदर असा सनसेट तिथे आपल्याला दिसू शकतो. दर्शन झालंय. थोडेसे लास्टचे मुमेंट्स आहेत उज्जैन सिटीमध्ये, आणि खरं सांगू तर खूप पॉझिटिव्ह वाईब आणि एकदम मनातून छान वाटतं. आता फायनली दर्शन झालंय म्हणून. शिवांना म्हटलं जातं की जेव्हा लाईफमध्ये काहीच नाही भेटत ना, जेव्हा सगळं संपतं, तिथूनच खरं आपल्या लाईफमध्ये शिवांची एंट्री होते. माझ्यासोबत पण ते झालं. माझ्या आयुष्यात खरंच कालहर, दुःखहर, दारिद्र्यहर, कष्टहर, हर हर महादेव हा वाक्य खरंच इम्प्लिमेंट झालं आहे. आणि मी खरंच सांगेन सर्वांनी भक्तीमध्ये लीन व्हा आणि तुमची लाईफ नक्कीच चेंज होईल. एकच बोलेन की सदैव देवावर विश्वास ठेवा. स्वतःची इच्छा आहे त्याच्यावर फोकस राहा. देव कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुम्हाला नक्कीच दर्शन देईल, जे आज माझ्यासोबत झालं. आणि माझी विश होती की मला म्हणजे उज्जैनला जायचं आहे, ओंकारेश्वरला जायचं आहे. बट मोस्टली उज्जैनची होती, ती पूर्ण झाली. बट त्यासोबत अजून 3 ज्योतिर्लिंग पण झाले. आणि अशी देवाच्या चरणी इच्छा असेल की अजून असे खूप चांगल्या जर्नीज होऊ देत, आणि तुमचा पण सगळ्यांचा असाच साथ राहू देत. आणि मित्र ज्यांच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं, सुमित, वरद, श्रवण, ओमकार, परशा पण होता आपल्या, आणि माटल भाऊ आपला, सगळ्यांना पण खूप धन्यवाद. म्हणजे मित्र लागतात कोणता पण प्रवास असू देत. मित्रांसोबत जे आपण एन्जॉय करतो ना, ते आपण कधी करू नाही शकत. आणि मोस्टली मी आता ह्यांच्यासोबतच स्पिरिच्युअल जर्नी केली आहे. मागच्या ह्याच्यामध्ये मी महाकुंभ पण केलेलं. ते तेव्हा माझ्याकडे फोन नव्हता शूट करायला, बट ते पण खूप छान होतं. तर मित्रांना पण खूप प्रेम आणि धन्यवाद. आणि ओव्हरऑल पूर्ण सिटीला या खूप धन्यवाद. इथे पण खूप लोक भेटले ज्यांनी मदत केली, हेल्प केली खूप गोष्टींमध्ये. आणि खूप चांगले एक्सपिरियन्स आले या तिच्या 3-4 दिवसामध्ये. तर असंच पुढे ही जर्नी कंटिन्यू राहू देत, हीच शिवाचरणी प्रार्थना. आणि एकदा शेवटचं, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अवंतिका नरेश भूतो के नाथ कालो के काल बाबा महाकाल महाराज की जय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. उज्जैन मधलं शक्तिपीठ आम्ही एक्सप्लोर करायला आलोय, हरसिद्धी माता मंदिर. इथे आरती चालू आहे. एक वेगळी वाईब आहे, आणि एनर्जी आहे. मला आरतीचा आवाज येत असेल व्हिडिओमध्ये. आवाज येतोय मंदिर बघा, एकदम सुंदर क्रिएट केलं. एक नंबर. चला आता आतमध्ये जाऊ. हरसिद्धी माता मंदिर एक शक्तिपीठ आहे. चप्पल हरसिद्धी माता मंदिर एंट्रन्स. चलो बॅक टू मुंबई. पॅकअप झालाय. मज्जा आली, खूप एन्जॉय केलं, मज्जा आली. आता साईडली जातोय मुंबईला परत. पुन्हा भेटू पुढच्या जर्नीमध्ये. जे सगळे आले, सगळ्यांना आपल्यासोबत जॉईन झाले, सगळ्यांना खूप खूप प्रेम.
सगळ्या ग्रुपला खूप खूप धन्यवाद. वरदभाई धन्यवाद. एन्जॉय केलं की नाही? खूप मस्त, खूप मजा आली. आता परत लवकरच भेटू. आता वन शॉट मध्ये आम्ही आलो, वन 14 शॉट तास. डायरेक्ट 14 तास मुंबईला भेटू. लालबाग. खाली जाऊस. 3 दिवस मज्जा केली. 3 दिवस 3 महिने आठवणीत राहतील. वर्ष खूप चांगलं झालं तेव्हा. महाकालच्या कृपेने आमचं वर्ष चांगलं जाऊ दे. सगळे खूप श्रीमंत होऊ देत. वर्षी आम्ही परत केलं. सर्वांची इच्छा पूर्ण होऊ दे. आता आम्ही 7 आलोय. पुढच्या वर्षी 14 येऊ. रिव्ह्यू 1, 2, 3 स्टार्ट. आम्ही निघालोय. एकदा शेवटचा आवाज महाकालसाठी. नमो पार्वती. हर